चव्हाण यांच्या नेतृत्वाचा कस होता। लाडक्या बहिणींनी सगळ्यांचे अंदाज पोल ठरवले। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि आता जल्लोष या ठिकाणी सुरू केला जातो। आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते या ठिकाणी पोहोचलेत आणि आता जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। थेट वर्षा बंगल्यातली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकनाथ शिंदे चेहऱ्यावरती आनंद आहे आणि त्यासोबतच ज्या पद्धतीने यापूर्वीच सांगितलं होतं की लाडक्या बहिणी या सरकार सोबत असतील आणि विरोधकांना जोडा दाखवतील, अगदी त्याच पद्धतीनं मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की या महाराष्ट्रामध्ये महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाइड विक्ट्री, पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाइड विक्ट्री झालेली आहे। लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत आणि लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2.5 वर्ष या काळामध्ये महायुतीने जे काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली। आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकते हे आम्ही अनेक योजनांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं। कारण सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर अशा प्रकारच्या योजना सुरू करू शकते आणि त्याला मूर्त रूप देऊ शकते आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठी असं समीकरण या राज्यामध्ये पाहिलं। एकीकडे विकास केला, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या, याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला आनंद आहे की आमच्या सर्व मतदारांनी महाराष्ट्रातल्या महायुतीवर विश्वास ठेवला आणि न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा विजय मिळवून दिला। मला आठवतंय की विधानसभेच्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की आमचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील, 200 पार होतील आणि आज आपण पाहतोय की त्याहीपेक्षा पुढे आपण गेलो आणि मोठ्या प्रमाणावर आज ही विक्ट्री मिळाली आहे। ऐतिहासिक विजय आहे। आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून राज्याला विकासाकडे नेणं, राज्याचा विकास करणं, तसं आदरणीय केंद्र सरकार देखील, राज्य सरकार मिळून आम्ही काम केलं। मोदीजींनी देखील आम्हाला या सरकारला पाठिंबा दिला, अमित भाईंनी पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर अनेक नेते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले, मंत्री आले, नड्डाजी देखील या ठिकाणी होते आणि सर्वांनी या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन पण केलं, कामही केलं आणि म्हणून महायुतीच्या सर्व
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन मी करतो.